या फोनचा कॅमेरा डीएसएलआर पेक्षाही जबरदस्त फोटोज कॅप्चर करतो, कारण यामध्ये 50+50+50 मेगापिक्सलचा लार्जेस्ट सेन्सर असलेला जायस कॅमेरा दिलेला आहे। याच्यात जायस मल्टीफोकल पोर्ट्रेट मोड मध्ये वेगवेगळ्या फोकल लेंथ आणि स्टाईल यूज करून असे नेक्स्ट लेवल पोर्ट्रेट फोटोज कॅप्चर करता येतात। एवढंच नाही, याचं V3 चिप आणि ऍडव्हान्स हार्डवेअरचा यूज करून मी हाँगकाँग मध्ये असे जबरदस्त टेलिफोटो सनसेट शॉट कॅप्चर केलेत आणि याचा 100x झूम टेस्ट करण्यासाठी मी याला हाँगकाँग मधील सर्वात उंच बिल्डिंग वर घेऊन गेलो होतो। तेथून काढलेले फोटोज असो की रात्री चंद्राचे काढलेले फोटोज अगदी जबरदस्त झूम फोटोज येतात। मी याचा कॅमेरा डीएसएलआर सोबत कंपेअर करतोय, कारण यामधून फक्त फोटोज नाही तर 4K मध्ये सिनेमॅटिक पोर्ट्रेट व्हिडिओ देखील रेकॉर्ड करता येतात। हा आहे Vivo X100 Pro। यामध्ये फ्लॅगशिप कॅमेरा सोबतच MediaTek Dimensity 9300 पॉवरफुल प्रोसेसर दिलेला आहे, त्यामुळे 2 मिलियनच्या जवळपास Antutu स्कोर येतो। 100 वॉट चार्जिंग सोबत 5400 mAh बॅटरी असलेला हा फोन लवकरच लॉन्च होतोय, तेव्हा Vivo X100 आणि X100 Pro